सारे मीडिया के समक्ष ये कहना कि अगर मतदाता सूची में आपका नाम एक बार और है तो आपने 2 बार मतदान किया होगा और कानूनी अपराध किया होगा, और मेरे सारे मतदाताओं को अपराधी बनाना और चुनाव आयोग शांत रहे, संभव नहीं। हलफनामा देना होगा या देश से माफी मांगनी होगी, तीसरा विकल्प नहीं है। आपके माध्यम से मैं यह भी कहना चाहता हूं, अगर 7 दिन में हलफनामा नहीं मिला तो इसका अर्थ ये सारे आरोप निराधार हैं और हमारे मतदाताओं को यह कहना कि वो फर्जी हैं, इसके ऊपर जो भी इस बात को बोल रहा है उसको माफी मांगनी चाहिए। निवडणूक आयुक्त आहेत का एखाद्या राजकीय पक्षाचे प्रवक्ते? आरोप केलाय निवडणूक आयोगावर की 5:30 वाजल्यानंतर जे मतदान केलं गेलं हे 40-50 लाख मतदान कुणाच्या जीवावर झालंय? हे कोण लोक आहेत? यांचं व्हिडिओ प्रूफ पाहिजे. तर तुम्ही म्हणणार माफी मागितली पाहिजे देशाची. निवडणूक आयोगाच्या प्रमुखाची भाषा ही राजकीय प्रवक्त्यासारखी जर असेल तर इतके दिवस कुठल्या बिळात जाऊन लपले होते? आणि काय म्हणतात निवडणूक आयुक्त? आम्हाला लेखी तुमचं काय म्हणणं आहे ते द्या, अन्यथा माफी मागा. तुमच्याकडे 2च ऑप्शन आहेत, तिसरा ऑप्शन नाही. चीफ इलेक्शन कमिशनर अशी भाषा जर बोलत असतील, ज्या निवडणूक आयोगाची एक सुप्रीम अशी प्रत्येक भारतीयाच्या मनामध्ये जो रिस्पेक्टफुली जी इज्जत आहे ती तुम्ही एखाद्या राजकीय सत्ताधारी पक्षाच्या प्रमुखाला बरं वाटावं म्हणून जर तशी भाषा बोलत असाल, दुर्दैवी आहे, दुर्दैवी. हा असला चीफ इलेक्शन कमिशनर असतो का जो फक्त राजकीय भाषा बोलतोय? बर, काय राहुल गांधींनी काय ऑब्जेक्शन घेतलंय? इलेक्शन कमिशनच्या वेबसाईटवर जे बोगस मतदार आहेत ते बोगस कसे? संतोष शिंदेचं मतदार यादीत नाव आहे, पण एका व्यक्तीचे 4 ठिकाणी नाव आहेत आणि तेच फोटो आहेत. इलेक्शन कमिशन काय म्हणतात पत्रकार परिषद मध्ये? ते म्हणत नाही संतोष शिंदेचं नाव सर्च केल्यानंतर, ते काय म्हणतात? संतोषचं नाव सर्च केल्यानंतर तुम्हाला कितीही संतोष सापडतील. अरे बाबा, संतोष शिंदे असं सर्च करायचंय, संतोष त्यांच्या वडिलाचं नाव आडनाव सर्च करायचंय. तुम्ही काय म्हणताय फक्त नाव सर्च करायचं? सगळ्यांचा बाप सारखा एका नावाचा असेल का? काही वेळेस नाव सुद्धा पूर्ण साम्य असू शकतं, स्वतःचं नाव, वडिलांचं नाव, आडनाव, पण ऍड्रेस चेंज असू शकतो ना. कुठंतरी तुम्हाला ते पॉइंट आउट करावं लागेल. राहुल गांधींनी काय केलंय? अरे तो लोकसभेचा विरोधी पक्ष नेता आहे, तो गल्लीबोळातला नेता आहे का? बर, तो माणूस ज्यावेळेस आक्षेप घेतोय, किती मोठी यंत्रणा त्यांनी कामाला लावली. संसद भवन ते लोकसभेच्या त्या प्रांगणातून इलेक्शन कमिशनच्या ऑफिस पर्यंत जो मोर्चा काढायचा त्या ठिकाणी नियोजन केलं आणि सगळे विरोधी पक्षाचे खासदार सहभागी झाले, सगळे वेळेत. अनेक मुख्य निवडणूक आयुक्त हाच शहाणा आहे असं आहे का? मला निवडणूक आयुक्ताची ती भाषाच आवडली नाही. माफी मागा म्हणतात थेट. त्याचं कारण काय? सगळ्या मुद्द्यावर चर्चा करू. सर्वांना जय जाऊ, जय शिवराय, जय भारत. इलेक्शन कमिशनला मिरच्या झोंबल्या. एकतर चीफ इलेक्शन कमिशनर कुठं गायब झाले होते, पळून गेले होते, देश सोडून गेले होते, हा संशोधनाचा विषय. त्यांचं असं म्हणणं आहे आमच्याकडं
100 करोडच्या जवळपास मतदार आहेत आणि ही सगळी जनता आमची मतदार आहे. आमच्याकडे तो डेटा आहे आणि तुम्ही आमच्या सगळ्या त्या मतदारांवर अविश्वास दाखल करता असं इलेक्शन कमिशन म्हणतं. आता तसा अविश्वास दाखल करायची गरज काय? तुम्हाला मुळात मिरच्या झोंबायची गरज काय? इलेक्शन कमिशनकडे जरी डेटा असला, ती एक गव्हर्नमेंट सिस्टीम आहे ना. इलेक्शन कमिशन काय या भारतापेक्षा वेगळी कोणतरी यंत्रणा चालवत आहे असं आहे का? शेवटी सरकार आशीर्वादानेच ते सगळं चालतं ना. पण इलेक्शन कमिशनचं एक वाक्य खरंय आणि ते निर्विवाद असलं पाहिजे की आम्हाला सत्ताधारी असो किंवा विरोधी असो, आम्हाला कुठल्याही पार्टीचं काही देणं घेणं नाही. सत्तेत असणारे जेवढे आम्हाला तेवढेच विरोधी बाकावरचे किंवा नागरिक हे सगळे एक समान आहेत. बिलकुल भारताची राज्यघटना सुद्धा अशीच आहे, सगळ्यांसाठी समान. मग 2 पक्ष फुटल्यानंतर तुमच्याकडे ती सगळी गोष्ट आली का हो? तिथं पक्षपातीपणा केला. निपक्षपातीपणेच भूमिका घ्यायला पाहिजे होती ना. उद्या माननीय सर्वोच्च न्यायालयाने तुम्हाला झापल्यानंतर कळेल. सर्वोच्च न्यायालयापेक्षा इलेक्शन कमिशन मोठं नाही, हे पण तेवढंच लक्षात ठेवा. पण इलेक्शन कमिशन या देशात प्रत्येक निवडणूक ज्या निपक्षपातीपणे राबवतं आणि करतं ती तशीच राहिली पाहिजे. तिथं राजकीय हस्तक्षेप झाला की गडबड होते आणि ती गडबड ह्या चीफ इलेक्शन कमिशनर जे आहेत त्यांच्या त्या बोलण्यातून येते. सुरुवातीला त्यांची बॉडी लँग्वेज तुम्ही पाहिली, काय भाषा, काय त्यांचं बोलणं. म्हणजे हे जर अशा पद्धतीनं असेल अत्यंत दुर्दैवी आहे. बस मला याच्यापेक्षा दुसरं काहीच म्हणायचं नाही. देशातल्या लोकांना काय अपेक्षित आहे? महाराष्ट्रातला प्रश्न आहे हो. राहुल गांधी हे जे काय बोलले, मतांची चोरी, बनावट मतदार, देशद्रोही आहेत हे सगळे. देशद्रोही मतदारांच्या जीवावर जर सरकार सत्तेत येत असेल, अर्थात त्यांचे आमदार विधायक निवडून येत असतील, तर हे दुर्दैवी आहे. दिवसभर कुठं गोटे खेळायला गेले होते? 5:30 नंतरच कसं काय मतदान झालं? ते काय 40-50 लाख जे मतदान आहे, किती मतांना आले सत्ताधारींचे आमदार? 500, 1000, 1200, 1500, डोक्यावरून पाणी गेलं 2-3 हजार. याच फरकाने आले. हेच बोगस मतदान आहे असं विरोधकांचं म्हणणं आहे. इलेक्शन कमिशन त्याच्या पुढे जाऊन काय म्हणतंय की तुम्ही आक्षेप जो घेतलाय मतचोरीचा, जी काय बनावट मतदार तुम्ही म्हणताय, ते तुम्ही ऑब्जेक्शन घ्यायला उशीर लावला. इलेक्शनच्या काळातच घ्यायचं होतं, हा एक मुद्दा. आणि ईव्हीएम मशीनवर जर कोणाचा आक्षेप असेल तर अगोदरच आम्ही जाहीर केलं होतं, का कोणी आलं नाही, आमच्याशी अप्रोच झालं नाही. हे 2 मुद्दे. पहिल्या मुद्द्यात ते काय म्हणतात? ते असं म्हणतात की जर तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी माहीत होत्या, मतदार याद्यांमध्ये गडबड आहे, तर त्याच वेळेस निवडणुकाच्या काळातच आक्षेप घ्यायचा. आता लढवायच्या का सगळं हे करायचं किंवा ते सगळं पॉइंट आउट करायचं, माहिती घ्यायची, याला एक वेळ लागतो. आणि इलेक्शन कमिशन त्याच्या पुढे जाऊन असं म्हणतं, आता जर मतदान यादी मॅन टू मॅन सर्च करायची म्हणली तर 3600 वर्ष लागतील. 3600. मग तुम्ही त्याला दिवस म्हणा तेवढे, वर्ष म्हणा, महिने म्हणा, किंवा अजून काय म्हणायचं ते म्हणा. म्हणजे ही प्रक्रिया आता तर पूर्ण होणारी नाही. म्हणजे बोगस लोकांवरच सगळी सिस्टीम चालवायची असा त्याचा अंदाज आहे. जिथं मतदार यादीत नाव असलं तरी मतदान करायला मिळत नाही, तिथं आता हे बोगस बरं, जिवंत माणसं मेलेले दाखवलेत, आक्षेप आहे.
आणि दुसऱ्या राज्यातले माणसं महाराष्ट्रात मतदान करतायत. ते तिकडच्याही राज्यातलं निवडणूक असली की तिकडे करतात, इकडे असले की इकडे करतात. हे कुणाचे मतदार आहेत? याच्यावर ऑब्जेक्शन घेतलं तर मिरच्या झुमतात कशा. आणि हे तुम्हाला का गंभीर वाटतं, या मुद्द्यावर हा सगळा मुद्दा आहे. आणि इलेक्शन कमिशनर जर राजकीय पक्षासारखी भाषा, माफी मागा, लेखी द्या, नाही तर तुमचं काय खरं नाही, तुम्ही आमच्याच मतदाराचा अपमान करताय, काय गुपित म्हणे फोटो जे काही आहेत त्या लोकांचे जाहीर केले. आता जिवंत लोक मेलेले दाखवले आणि जिवंत असलेले मेलेले दाखवले, ते चहा प्यायला राहुल गांधींसोबत बसले. हे आणि हीच लोक जे मृत दाखवले ते सुप्रीम कोर्टापर्यंत गेले. आणि तुम्ही त्याला जर पक्षीय अभिनिवेश डोळ्यासमोर ठेवून जर भूमिका मांडत असाल तर महाराष्ट्रातल्या मतदार बंधू आणि भगिनींनो, सत्ताधारी पक्षाचे आणि प्रशासनातल्या मुख्य पदावरची लोक ह्यांनी जर ठरवलंच असेल जनतेला मूर्खात काढायचं आणि वेटीस धरायचं, तर हे कशाही पद्धतीनं कागदी घोडे नाचवू शकतात. आपण जागृत राहून कायदेशीर मार्गाने सगळ्या गोष्टी मागितल्या पाहिजेत, झाल्या पाहिजेत आणि निपक्षपातीपणे सिस्टीमनी काम केलं पाहिजे. एवढंच मी म्हणतोय. ते खरं आहे की खोट आहे नक्की मला सांगा, कमेंट करून लाईक करा आणि ही व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, बळ द्या. आणि नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा, सपोर्ट वाढवूया. धन्यवाद.